नमस्कार. माझ्या ऑफिस आयुष्यातील बायका लघुलेख तिसरा. डॉक्टर अनिता. सन 1998. स्थळ नेहरू सेंटर वरळी. आमच्या IDMEची एक कॉन्फरन्स होती नेहरू सेंटर वरळीला. सगळे फार्मा इंडस्ट्रीमधले प्रतिनिधी आणि स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स म्हणून काही विद्यार्थी. कॉन्फरन्स आटपली आणि मी माझ्या मारुती 800ने किंवा एसटीम असेल घरी जायला निघालो. नेमका पाऊस सुरू झाला होता. आमच्या आयोजकांपैकी एक ज्येष्ठ त्यांनी मला सांगितलं की अरे ही एक विद्यार्थिनी पण कॉन्फरन्सला आली आहे, तिला मुलुंडला सोड. मी आनंदाने ते काम केलं आणि जागतिक रेग्युलेटरी क्षेत्राचं त्यामुळे भलं झालं, कारण ती होती अनिता. अनिता प्रचंड हुशार आणि शार्प मुलगी. आम्ही भेटलो तेव्हा तिची UDCTमध्ये PhD सुरू होती. अर्थातच पुढे ती लवकरच डॉक्टर अनिता झाली. PhD पूर्ण झालं. तरुण वयात आणि फार्मसीमध्ये PhD केल्यामुळे तिलाही R&Dमध्ये प्रयोगशाळेत काम करावं, संशोधन करावं असं वाटत होतं आणि काही वावगंही नव्हतं त्यात. पण मी तर 1992 सालापासून रेग्युलेटरीचा झेंडा खांद्यावर घेतलेला. भारतात ते क्षेत्र तसं नवीनही होतं. त्यामुळे अनिता आणि आम्ही त्या विषयावर खूप चर्चा केली. तदनंतरही मी तिने रेग्युलेटरीमध्ये यावं म्हणून प्रयत्नशील राहिलो आणि अखेर प्रयत्नांती अनिता माझ्याकडे आली. आधीच्या लघुलेखात लिहिल्याप्रमाणे एक महत्त्वाचे प्रोजेक्ट मी एकेकाला वाटून देत असे. जो तसा इंग्लंडचा, युरोपचा जो एक प्रोजेक्ट होता त्याची सेनापती झाली अनिता. अत्यंत तरुण वयात तिने तो प्रोजेक्ट यशस्वी केला. याचं कारण कुशाग्र बुद्धिमत्ता आणि काम करण्याची तीव्र लालसा. अनिता स्मार्ट वर्किंगमध्ये निष्णात होती. एक गमतीचा प्रसंग. प्रोजेक्टच्या निमित्ताने आम्ही सहजच 8-15 दिवस अंकलेश्वर फॅक्टरीला जाऊन राहायचो. दर संध्याकाळी आमची समोसा मीटिंग असायची. अनिताला काही तेलकट खायचं नसे किंवा त्याआधीच भूक लागायची, जे काय कारण असेल ते. मग ती स्वतः बरोबर केळी विकत घेऊन जाईल आणि आमच्या तिकडच्या QA हेडच्या केबिनमध्ये ठेवत असे आणि वर त्यालाच बजावत असे की खबरदार त्या केळ्यांना हात लावलास तर. स्पष्ट विचारसरणी आणि चोख अंमलबजावणी सगळ्याच बाबतीत. अनिता त्याआधी आणि नंतरही अनेकदा ट्रेकिंगला जात असे. पुढे कितपत टिकवून ठेवला छंद मला कल्पना नाही. बहुधा कामाच्या व्यापात जमलं नसावं. अनिताही पुढे दुसऱ्या कंपनीत गेली. मी जेबीत वरच्या खुर्चीवर बसलेलाच होतो, त्यामुळे हे स्वाभाविकच होतं. पण अनेकदा मी तिला कॉन्फरन्सला बोलवत असे, अजूनही बोलवतो, आणि तीही त्याचा मान राखत असे. पुन्हा एकदा जिंदगी भर नाही भूलेगी वो बरसात की शाम असं वाटतं मला अनिताच्या संदर्भात काही बोलणं झालं की. आणि मला अभिमानही वाटतो, कारण अनिता आता भारतातल्या प्रथम क्रमांकाच्या फार्मा कंपनीची R&D रेग्युलेटरी अफेअर्सची प्रमुख आहे. मिझो. असाच एक पावसाळी आठवणींचा दिवस 2025. आजचा बोनस अनिता आणि माझा फोटो. असाच एका कॉन्फरन्सच्या वेळचा. मी जशी हेतुपूर्वक दाढी राखायला सुरुवात केली, जरा मॅच्युअर्ड दिसावं म्हणून, तसंच बहुधा अनिताने केस श्वेत राखायचं ठरवलं असावं. नाहीतर इतकी तरुण असणारी आणि दिसणारी स्त्री रेग्युलेटरी हेड आहे हे पटावं तरी कसं सगळ्यांना. नमस्कार.